नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमाच्या मालिकेत आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत, सगळीकडे धामधूम सुरू झालेली आहे, पण प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तो अनेक इच्छुक जे निवडून येऊ शकतात अशी त्यांची ताकद आहे अशा बंडखोर उमेदवारांचा. आपल्यासोबत आज जे आहेत ते अरुणजी कदम अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अजितदादांबरोबर सुद्धा नंतर ते गेले आणि आता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि निवडणूक लढायला इच्छुक आहेत. अरुणजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुमचे इतके वर्ष म्हणजे राजकीय कारकीर्द बघितली तर तुम्ही काँग्रेसपासून सुरुवात केली. साहजिकच 99 मध्ये मला आठवतं की 99 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली, कारण पवार साहेबांनी एक विदेशी मुद्दा घेतलेला होता सोनिया गांधीच्या संदर्भात आणि त्यांना म्हणजे त्या तीन नेत्यांना प्रामुख्याने काढूनच टाकण्यात आलं पक्षात आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. तेव्हापासून तुम्ही जोडलेला होतात पक्षाशी? आम्ही ज्या वेळेला पवार साहेबांनी राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस सोडली त्या क्षणापासून आम्ही साहेबांबरोबर आहोत. पक्ष नंतर स्थापन झाला बरोबर राष्ट्रवादी, पण आम्ही त्या क्षणापासून साहेबांबरोबर आहोत, कारण साहेब आमचे आयडल आहेत आणि आम्ही साहेबांवर प्रेम करतो. पण आता तुम्ही ज्या भागामध्ये आहात, आपण दर्शकांना सांगायला मला आवडेल की आपण कोकणाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो. तुम्ही रोज मुलाखती आमच्या चॅनलवर बघता आहात आणि पालघरमधून बघितल्या, डोहाणूमधून बघितल्या आणि तसं आज मी जी आलेली ती मीरा भायंदरमध्ये आलेली आहे. आणि हा जो पट्टा आहे इथे तसं पाहिलं तर काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा खूप ताकद आहे असं म्हणताच येणार नाही, पण तुम्ही पक्षासोबत राहिलात इतकी वर्ष, कारण काय होतं? नाही, असं नाही, तुमचं जरा गैरसमज झालेला आहे. इथे मीरा भाईंदरमध्ये सगळ्यात ताकद फक्त काँग्रेसची होती. त्यात आम्ही युवक काँग्रेसमधून मी माझ्या मी राष्ट्रवादीबद्दल बोलते. राष्ट्रवादीची ताकद म्हटली तर राष्ट्रवादीची ताकद होती, कारण इथे आमदार, खासदार, महापालिका, महापौर हे राष्ट्रवादीचेच होते अजूनपर्यंत. इथे गिल्बर्ट मेंडोन्सा, गणेश नाईक हे नेतृत्व करायचे ठाणे जिल्ह्याचं, मीरा भाईंदर शहराचं. त्यावेळेला नक्कीच एक ताकद होती आणि एक नंबरचा पक्ष होता. नंतर गिल्बर्ट मेंडोन्सा थोडे इनॅक्टिव्ह झाले, त्या आमदारकीला एकदा निवडून आले. जेव्हा सर्वप्रथम हे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र नवीन तयार झालं तेव्हा सर्वप्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा राष्ट्रवादीकडून निवडून आले. दुसऱ्या वेळेला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर बीजेपी, भारतीय जनता पार्टी थोडा जोर धरू लागली आणि मग आता ते भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. पण तुम्ही अजितदादांबरोबर जेव्हा गेलात तर तेव्हा तुम्हाला कल्पना होती का की नेमकं पक्षात काय चालू आहे, आपण दादांबरोबर जातोय म्हणजे काय? बरोबर आहे. आम्ही इथे स्थानिक राजकारणाचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा इथे असलेले जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे नेते होते ते पवार साहेबांबरोबर होते आणि आहेत, पण त्यांचा आम्हाला राजकीय पाठिंबा नसल्यामुळे मग आम्ही अजितदादांसोबत जाणं पसंत केलं आणि अजितदादांसोबतही आमचे चांगले संबंध होते. आम्हाला जे काही राजकीय मदत होती अजितदादा वेळोवेळी करत होते, त्यामुळे आम्ही अजितदादांसोबत होतो. मग आता तुम्ही राष्ट्रवादी सोडलेली आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे 2 पक्ष झालेले आहेत, तुम्ही राष्ट्रवादी सोडलेली आहे. काय तुमची या निवडणुकीच्या तोंडावर भूमिका आहे आणि कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात जर तुम्ही अपक्ष लढणार असाल तर? इथे 2 राष्ट्रवादी झाली, पवार साहेबांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एक राष्ट्रवादी युतीमध्ये आहे, एक आघाडीमध्ये आहे. युतीमध्ये इकडे भारतीय जनता पार्टीचे आजी आणि माजी आमदार जे इच्छुक आहेत आणि दुसरे पदाधिकारी या तिकीटसाठी इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीचं नंतरच्या मागच्या 10 वर्षांमध्ये कोणी नगरसेवक नाही, संघटन कमजोर असल्यामुळे इथे राष्ट्रवादीसाठी तिकीट मिळणं हे अशक्य होतं. पण मी गेल्या 40 वर्ष या शहरामध्ये राजकीय सक्रिय आहे. समाजसेवा, लोकसेवा या माध्यमातून सक्रिय असल्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला हे लढलं पाहिजे आणि जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा माझ्यासोबत आहे
आणि त्यांच्या पाठिंबावर मी ठरवलं की आपल्याला लढलं पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं ते अगदी अनाकलनीय, अनेक तुकडे झालेलं, ज्याची कधी कल्पना सुद्धा केली नव्हती, अशा सगळ्या संभाव्य शक्यता झालेल्या आहेत युतीच्या, आघाडीच्या. आणि जे निवडून आले ते कधी सत्ताधारी बाकावर, कधी विरोधी बाकावर, कधी आणखी काही. म्हणजे आयडिओलॉजीच्या आधारावर पक्ष हा भागच राहिला नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अपक्षांना निवडून देण्यासाठी जर जायचं असेल तर जनतेसमोर काही मुद्दे घेऊन जावे लागतील ठोस. तुमचे मुद्दे काय आहेत? कारण आता युतीकडनं आपण विचार केला तर लाडकी बहीण सारख्या किंवा आणखी सगळ्याच कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या आहेत. आघाडी एक सशक्त पर्याय देण्यासाठी प्रयत्न करते. अपक्षांचं स्थान कसं असणार? बरोबर आहे तुमचं म्हणणं की अपक्षाला शेवटी एक लिमिटेशन असतात. पण मी माझ्याबद्दल बोलायचं गेलं तर की मला सर्व जाती, धर्म आणि सर्व समाज आणि सर्व घटकांचा मला पाठिंबा एवढ्यासाठीच आहे की मी सतत 40 वर्ष हेच काम करतो आणि त्यांच्या संपर्कात आहे. आणि माझ्या वैयक्तिक याच्यावर मी ठरवलंय की मला लोकांचा पाठिंबा आहे आणि मी लढू शकतो. आता तुम्ही म्हणता मुद्दे कोणते आहेत? मुद्दे खूपच आहेत. जे सर्वसामान्य माणसाचे जे हक्क आहे, ज्यांना ज्या मिळाले पाहिजेत, त्या गोष्टी इथे पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या पूर्ण करून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवणार आहे. आता योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, नक्कीच आहे. पण याचा समज असा नाही की त्यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून बहिणी त्यांनाच मतदान करेल, असं काही नाही आहे. कारण सर्वसामान्यांना माहीत आहे की इलेक्शन आले आहे म्हणून ह्या योजनांचा लाभ मिळतो आहे. पुढे चालू राहील नाही राहील तो पुढचा भाग आहे. पण हा सगळा जो पैसा आहे तो सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे. करोड रुपये मिळालेला पैसा आहे आणि तो दिला तर त्यात काय मोठं करतायत असं भाग नाही. एका बाजूला 1500 रुपये महिन्याला द्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 2000च्या वर लोकांना एक्स्ट्रा खर्च झालेला आहे, महागाई वाढलेली आहे. आता तुम्ही सर्व पाहिलंच असेल. तर तसा काही त्यांना फायदा झालेला नाही लोकांना. आणि लाडक्या बहिणी योजना ही ठराविक महिलांना मिळालेली आहे. बाकीच्या महिला त्या योजनेपासून आणि लाभापासून वंचित आहेत. तर त्या तर विचार करतातच ना. आणि आज जे तुम्ही अजून एक प्रश्न विचारला की इथे जो सर्व राजकीय घोळ झालेला आहे की युती, आघाडी, त्यातला लोक कंटाळलेली आहेत, ते लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणूनच लोकांनी आघाडीकडे कल दिला होता. पण मीरा भाईंदरचं बोलायला गेलं तर इथे युतीचे आजी माजी आमदार आहेत, तर त्यांच्यावरही जनता नाराज आहे. आघाडीकडून पण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही फारशी लोकांना आपुलकी नाही आहे आणि त्यांना ते लाईक करत नाहीत. लोकांना इथे सर्वसामान्य जनतेचा जर आपण कानोसा घेतला तर लोकांना हवंय की ते बदल हवा आहे आणि बदल असण्यासाठी एक सक्षम चांगला चेहरा हवा आहे आणि तो मी माझ्या रूपाने लोक त्याच्यामध्ये पाहत आहेत आणि म्हणून माझं बाजू भक्कम आहे आणि मी लढणार आहे. दर्शक हो, आपण बोलत होतो की कशा पद्धतीने त्यांनी लढण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी पक्ष सोडलेला आहे, ज्या पक्षाबरोबर ते बराच काळ होते. आणि अशा प्रकारच्या रंगतदार लढती आपल्याला बहुतांश मतदारसंघांमध्ये बघायला मिळतील हे निश्चित. अशा सगळ्या उमेदवारांची, इच्छुक उमेदवारांची आणि ज्यांना तिकीट मिळते, ज्यांची पक्षाच्या वगळून सुद्धा जे आपली एक ताकद घेऊन उभे राहत आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यांच्याशी आम्ही तुमची चर्चा घडवून आणणारच आहोत. तुमच्या काय सूचना आहेत, तुमची काय मतं आहेत आम्हाला कळवायला विसरू नका आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. तुर्तास अरुणजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.